बाबा पाणी घ्या. आईचा चेहरा समोर तो डोळ्यासमोर. आईच्या नजरेला कशी नजर देऊ मी? बाबांना मला कसं फेस करू? माझ्यात हिंमतच नाही. बाबा 40 वर्ष झाली आहेत या गोष्टीला. आता 40 वर्ष 40 वर्षापूर्वी जे घडलं त्याची निशाणी वावरती करत इंद्राणी बाबांना मारायला आले ना. नाही बाबा, इंद्राणी आत्या आजोबांना काहीच करणार नाही. त्यांनी मला तसं वचन दिलं असं समजा. बाबा तुम्ही आता या गोष्टीचा जास्त विचार करत नका बसू. काहीतरी मार्ग काढूयात आपण. आणि मला खात्री आहे काहीतरी चांगलंच होईल. बाबा पण आता हे घरात इतर कोणाला कळता कामा नये. माहित नाही हे सगळं जेव्हा आजीला कळेल तेव्हा ती कसं रिसीव्ह करेल हे सगळं. आणि आईची तब्येत बघता मला तिला या सगळ्यात इन्व्हॉल्व करायचंच नाही. त्यामुळे बाबा प्लीज. आणि आता बाबा सगळं झालंय ना व्यवस्थित, त्यामुळे आपण आता काहीच घडलं नाहीये असंच वागूयात. बाबा एक मिनिट. कॅश उद्या तुम्ही मॅनेजरला भेटायला चालला ना बँकेत, एवढी डिपॉझिट करा. बाबा सही राहिली. मनीषा नर्स,
मनीषा नर्सला बाईसाहेब पैसे देत आहेत म्हणजे म्हणजे आजोबांच्या जीवाला इंद्राणी आत्यांकडून धोका नसला तरी तरी रुपाली बाईसाहेब अजूनही आजोबांचा घात करणार आहेत. अहो, केतकीला उद्या दुसरं सूप बनवायला सांगते. रोज रोज तेच तेच सूप पिऊन कंटाळला असेल ना. आजी, तुम्हाला खरंच वाटतं की आजोबा तुमचं ऐकत असतील? हो, बघायचंय तुला? अहो, तुम्ही ऐकताय ना माझं? कळलं ना तुम्हाला मी काय म्हणते ते? पाहिलंस? हो. अगं मला खात्री आहे एक दिवस हे स्वतः माझ्याशी बोलतील. नक्कीच बोलतील आजी. गौरीताई, हा, नेत्रा, काय हवंय तुला? इथे काय करतेस? नाही ते त्या दुसऱ्या नर्स मनीषाताई त्या कुठे आहेत? तिची मान अखडली आहे, त्यामुळे आज मीच इथे नाईट शिफ्टला. ठीक आहे. हिचं काय काम आहे दुसऱ्या नर्सकडे? कोणास ठाऊक. बाबा प्लीज प्लीज 2 घास तरी खाऊन घ्या. अरे मला भूक नाही अद्वैत. बाबा प्लीज माझ्या बरोबर बसा तुम्ही आणि 2 घास खाऊन घ्या प्लीज. भाऊजी काय झालंय भूक नसायला? काय झालं? जेवायलाच तयार नाहीये. बाबा, असं नका करू, थोडंसं खाऊन घ्या. बसा. बस. नेत्रा, तू पण बस, मी वाढते तिघांना. काकू, तुम्ही बसा, मी वाढते. अगं राहू दे, मी बरं ठीक आहे. आधी या दोघांना जेवू दे, मग आपण घेऊया. ठीक आहे? बरं. आई जेवली का? हो, बाकी सगळ्यांचं आधीच झालंय जेवण. ओके. बरं झालं तुम्ही आलात. मी फक्त पाणी घ्यायला आले. असं कसं? तुम्ही जेवला नाही आहात, आमच्याबरोबर बसा ना. नाही, नकोय मला. हो, पण तुम्ही काहीच खाल्लं नाहीये, थोडंसं खाऊन घ्या. अगं पण मला सगळं जेवण तयार आहे, अगदी गरमागरम आहे, मस्तपैकी. मी बसते. या. काकू, एक ताट. भाऊजी, त्या दिवशी इंद्राणी मॅडमने केलेलं जेवण तुम्ही मिस केला. शेवग्याच्या शेंगांची आमटी काय अप्रतिम झाली होती माहितीये. हो ना नेत्रा? हो. इंद्राणी मॅडम,
तुम्ही मला नंतर रेसिपी सांगा, मी नोट डाऊन करेन. नाही म्हणजे मला आमटी बनवता येते, पण तुम्ही त्याच्यात काय काय घातलं होतं ना ते मला बघायचंय. बाय द वे, तुम्ही कुठून शिकलात? तुमच्या आईने शिकवली का? बाबा, काही वाढू तुम्हाला? अगो तुला काही हवंय का? नको. बाबा झालंय माझं, बस. आधी काय झालंय? ऑफिसमध्ये काही टेन्शन आहे का? हो आहे जरा थोडं, पण तुम्ही जेवा ना. नेत्रा कर सुरू. हो. हो बाबा, पण माझ्या लक्षात नाही आलं. तुम्ही इथे आलात तर अडचण होईल ना उद्या. नाही, मी काय म्हणते, उद्या नका येऊ तुम्ही. त्यापेक्षा मी नंतर कधीतरी तुम्हा दोघांची भेट घालून देते. आणि अगदीच घरी नाही जमलं ना तर मग बाहेर कुठेतरी तुमची भेट घालून देते. चालेल? हां. तुम्ही काळजी घ्या. हां बा, ठेवते. नेत्रा काय झालं? नाही, काही नाही. आबांशी बोलत होते. ते मी त्यांना उद्या बोलवलं होतं ना इथे इंद्राणी आत्यांना भेटायला. पण मग नंतर लक्षात आलं, ते जर इथे आले त्यांना भेटायला तर मग सगळीच अडचण होईल. म्हणजे सगळ्यांनाच प्रश्न पडेल ना की ते इंद्राणी आत्यांना का भेटायला आलेत. म्हणून मग त्यांना आता कळवलं की उद्या नको, मी नंतर कधीतरी त्यांची भेट घालून देईन. गुड डिसिजन. मी आहे. कामात आहात तुम्ही? हो, पण बोल ना काय झालंय? मगाशी जेवताना इंद्राणी आत्या आणि बाबा दोघे एकमेकांसमोर आले आणि दोघेही ऑकवर्ड झाले. त्याचं टेन्शन घेतलंयस तू? सत्य कळल्यानंतर खूप अवघड झालंय ना दोघांसाठी एकमेकांसमोर जाणं. कसं नातं आहे ना दोघांचं. खरं तर आता दोघांनीही स्वतःला समजावलं पाहिजे की जे काही घडून गेलं त्यात त्यांचा काहीच दोष नव्हता. बरोबर आहे नेत्रा तुझं, पण या सगळ्याला थोडा वेळ लागेल. टेन्शन नको घेऊस तू. साहेब, एक विचारायचं होतं तुम्हाला. बोल ना. आपल्याकडे त्या दोघी नर्स आहेत ना, मनीषाताई आणि गौरीताई, त्या या आधी कुठे होत्या कामाला? कुठल्या तरी हॉस्पिटलमध्ये असतील. एक्झॅक्टली माहित नाहीये मला. बाबांना माहिती असेल. काय झालं? त्या मनीषा नर्स आहेत ना, त्यांची तब्येत बरी नाहीये. आपण त्यांना नको बोलूयात का कामावर? का? नाही, फक्त मान उघडली आहे तिची असं कळलं मला. आणि दुसरा काही आजार असता ज्यामुळे आजोबांना इन्फेक्शनची भीती आहे तर मी स्वतःहून नाही सांगितलं असतं. पण एवढ्याशा कारणावरून कामावरून काढून टाकायचं मला नाही पटत आहे. तिला बरं वाटू दे, येईल ती कामावर. आणि तेवढंच आजीला सुद्धा बरं वाटेल. नेत्रा, तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का? त्या दोघी नर्स आल्यापासून आजीची तुझ्यावरची चिडचिड खूप कमी झाली आहे.
नेत्रा, नक्की हेच कारण आहे म्हणून तू त्यांना कामावर नको बोलवायला म्हणून सांगतेस ना? हो, तेवढंच, म्हणजे त्यांची मान उघडली आहे ना म्हणून, बाकी काय नाही. नेत्रा, कशी आहेस ग तू? अख्ख्या जगाची काळजी करतेस तू. आय लव्ह यू. तुझा आराम कर जरा वेळ, माझं काम संपवतो. हो. अद्वैत साहेबांपासून सतत लपवाछपवी करणं जड जात आहे मला. पण त्यांना कसं सांगू की ज्या आईवर ते एवढं प्रेम करतात त्याच आजोबांचा जीव घ्यायचा प्रयत्न करतायत. शेखर एवढा रेस्टलेस का होता आज? त्या दिवशी तर धमकी देत होता आणि आज असं. त्याला माझ्याबद्दल कळलं असेल का? मी पद्माकर राजाध्यक्षाची मुलगी आहे हे त्याला कळलं असणार, म्हणूनच तो असा वागतोय. या नव्या कळलेल्या नात्याला आपण न्याय द्यायला हवा बाबा. शेवटी काही झालं तरी इंद्राणी आत्या बहीण आहेत तुमच्या. इंद्राणी तुझी आत्या आहेत त्या माझ्या. नेत्राचं इंद्राणी आत्यांबरोबर बोलणं झालंय. त्या आजोबांबरोबर काहीही चुकीचं करणार नाहीयेत. आजोबा आता सेफ आहेत. काय बघतीस? काही नाही. कसं काय बाकी सगळं ठीक आहे ना? विचारलं ग. आता इतके महिने आपण एकत्र राहतोय, काहीतरी नातं तयार झालंच असेल ना आपल्यात, म्हणून विचारलं. म्हणजे कसं आता कुत्र्याला आणि मांजरीला एकत्र ठेवलं
तरी सुद्धा त्यांच्यात काहीतरी नातं तयार होतं. मग कुत्रा मांजराला मारायला धावत नाही आणि मांजरही त्याच्यापासून लांब पळत नाही घाबरून. तसं असं. बरं तू आता अद्वैत बरोबर जास्तीत जास्त काळ घालव, कारण तुझ्याकडे खूप कमी वेळ शिल्लक आहे अगं आता. 3, 2, 1 धडा. हीच साडी होती संकेतात. म्हणजे त्या दोघी आजच भेटणार आहेत.